देखा होगा इसी कार्यालय के सामने ठीक इसी तरह से यहाँ पे तमाम पक्ष के नेता बैठे थे और नारे लगाते थे। अब जो लोग बैठे हैं एक नेता नहीं, एक पत्रकार जो सभी खबरें चलाते हैं यहाँ बैठे हैं। दरअसल मामला ऐसा है कि उसी विरार महानगर पालिका ने घरपट्टी का जो बकाया बिल था उसका एक लिस्ट जारी किया, उसके अंदर तमाम पत्रकारों का गलत तरीके से नाम आया और लिस्ट को जारी किया गया और बताया गया कि सारे पत्रकार ने घरपट्टी नहीं भरा है, जो कि पूरा गलत था। इसके बाद आयुक्त अनिल पवार ने इसकी बात हुई, माफ़ी नहीं मांगे। इसके बाद सब पत्रकार यहाँ पे इस तरह से बैठे हैं। अब सवाल ये उठता है कि उसी विरार महानगर पालिका के जो आयुक्त हैं अनिल पवार, इन्होंने पत्रकारों का लिस्ट जारी कर दिया, चाहे वो सही हो चाहे गलत हो। बहुजन विकास अघाड़ी की जो मांझी नगर सेवक है उनका भी लिस्ट जारी करे, बीजेपी की तमाम जो बड़े नेता है उनका लिस्ट जारी करे और इनके उसी विरार महानगर पालिका के जो यहाँ पे काम करने वाले जो अधिकारी हैं उनका भी लिस्ट जारी करे, ताकि मालूम पड़े कि आखिरकार कितने लोगों ने घरपट्टी भरा है और कितनों ने नहीं भरा, कितना कितना बाकी है। तमाम लोग गाड़ी आपको नहीं लगता कि इस तरह से पत्रकार को मानसिक तौर पे उनको दबाया जा रहा है? उनका जो लिस्ट जारी किया तो इनकी मंशा क्या थी? अगर उनको जारी करना था तो सभी का साथ में जारी करते हैं ना। माजी नगर सेवक, माजी सभापति और बीएमसी के जो बड़े बड़े अधिकारी हैं जो करोड़ों का घूस लेते हैं, कई बार पकड़े भी गए हैं, उनका लिस्ट कहाँ पे है? इसीलिए हम लोग इकट्ठा हो गए। पूरे जिम्मेवार रीजन में आज महापालिका है, महापालिका को 15 साल हो गए। ये पूरे 15 साल में आज तक लिस्ट बनाई गई है। तो किस आधार पर लिस्ट बनाई गई, इसका इंटेंशन क्या है? अभी पालिका बोल रही है कि उन्होंने सार्वजनिक नहीं की, लेकिन तो सोशल मीडिया पर सार्वजनिक हो गई है। आज उसको लोग पूछ रहे हैं तुम्हारी डिजिटल प्रॉपर्टी कैसे हो गई है? हमने अगर दूसरे का प्रॉपर्टी टैक्स भर दिया तो प्रॉपर्टी हमारी हो गई है। ठीक है, अगर हमारी पूरे पत्रकार भी नहीं बनाई, वैसे भी कम से कम 200 पत्रकार 50 मिनट बनाई गई है। कितने अधिकारी हैं, कितने कर्मचारी हैं, पुलिस है, डॉक्टर है, उनकी लिस्ट बनाई है, उन्हें सभी की लिस्ट बनाई है, फिर हमारी लिस्ट बनाई है। हमारे पर अन्याय को भी उजागर किया जाता है। इस लिस्ट के खिलाफ ये सब विषय आंदोलन किए गए। अनिल पवार ने जो किया है इसके लिए उन्हें सबसे माफ़ी मांगनी चाहिए, ठीक है, माफ़ी मांगेगा आके। दूसरी बात ये सवाल ये था, इतने पत्रकारों का जो बदनामी किया गया है, जो इनका जो सम्मान था वो कहीं ना कहीं खत्म होता दिख रहा है, एक बदनामी हो रही है। इसके लिए क्या वसी विरार के पत्रकार बीएमसी वसी विरार महानगर पालिका के ऊपर मानहानि का दावा करेंगे? जी, फिलहाल अभी हम आयुक्त से बात करेंगे, आयुक्त का क्या सिद्धांत देंगे, उसके बाद आगे हम लोग डिसीजन लेंगे मानहानि दाखिल करना है नहीं करना। लेकिन मानहानि तो हुई है। अभी ये मेरे बाजू में बैठे हैं सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अपने शौक के लिए समाज की भावना से ले आ गए, उनकी प्रॉपर्टी दिखाई दी गई है। क्यों, क्या गलत किया उन्होंने? किसी के बीवी का प्रॉपर्टी घर दिखा दिया गया, किसी के पिताजी का घर दिखाया गया, क्या उनकी गलती हो गई? क्या पत्रकार लेना जन्म करना उसको गलत है, इसके खिलाफ हम लोग आंदोलन करते हैं। पत्रकार जो दिन रात संघर्ष करता है समाज के लिए, आज उसी पत्रकार की छवि से खत्म की जा रही है। उसी विरार महानगर पालिका के आयुक्त के ऊपर तो मानहानि केस करना भी चाहिए, क्योंकि इतने पत्रकारों का कहीं ना कहीं छवि खराब हुआ है। सर आपका नाम बताइए, आपने बात करेंगे। मसला ऐसा है कि वसई विरार शहर में अभी तक इस तरीके इसको हम लोग इस तरीके बोलते हैं कि प्रताड़ित करके कोई भी घरपट्टी वसूला जाता है। ये तरीका प्रताड़ित करने का है। अगर उनको इंटीमेशन नोटिस जो भी है उसके ऊपर टैक्सेस लगते हैं, नियम कानून से जाएंगे तो उसके कई नियम कानून हैं। वसई विरार क्षेत्र में अगर जैसे पत्रकारों की लिस्ट दी गई है, पत्रकारों की लिस्ट का अगर टोटल वैल्यूएशन करेंगे तो मुझे लगता है लाख रुपया भी नहीं आ रहा है। लेकिन मेरी जानकारी में ये आया है कि वसई विरार शहर में वोडाफोन, जियो, आइडिया के जो और इसके अलावा कुछ बिल्डर्स हैं जिनका 15 साल से घरपट्टी नहीं भरी गई है। टोटल वैल्यूएशन लगभग 150 करोड़ रुपया है, जो पिछले 15 सालों में नहीं भरा गया है। उसकी पूरी लिस्ट मैंने निकाली हुई है। तो वो लिस्ट में ये सामने आ रहा है कि 15 साल से जियो, एयरटेल, ऐसे जो टेलीकॉम सेक्टर्स की कंपनीज हैं या उनके कॉर्पोरेट ऑफिसेज हैं, उसकी आज तक घरपट्टी नहीं भरी गई है। तो क्या 1 लाख वर्सेस 150 करोड़ का वैल्यू समझ में नहीं आता? 70 करोड़ रुपया वैल्यू का 15 साल से आज तक टैक्स ये कॉर्पोरेट सेक्टर की कंपनियां नहीं भर पा रही हैं। तो अधिकारियों के संबंध उनसे कितने अच्छे हैं और क्यों अच्छे हैं, उनका टैक्स जो है आज तक महानगर पालिका क्षेत्र में वसूला क्यों नहीं गया है, इसकी लिस्ट पूरी जाहिर की जाएगी। और यही पत्रकार समाज
बैठ के उनसे बात करेगा कि ये 150 करोड़ या 100 करोड़ की जो वैल्यू का आपने इग्नोरेंस किया है, इनको किस आधार पे किया, आज वो लिस्ट लोगों के बीच में क्यों नहीं आ रही है। ये पूरा डेटा सार्वजनिक करके हमारा पूरा शिष्टमंडल सवाल करेगा और ये हमारा अधिकार है। जी अब सवाल ये है कि यहाँ पर जब हम लोग सैकड़ों लोग यहाँ बैठे हैं, दिन और रात न बारिश देखते हैं न धूप देखते हैं, इस पूरे संघर्ष में अपने जीवन को यापन करते हुए समाज को जागरूक करने का काम करने वाले पत्रकार जो खेमा स्तंभ है, उसको कहीं न कहीं भयभीत करने का प्रयास किया गया है। आयुक्त महोदय एसी कमरे में बैठकर वो ये नहीं जानते हैं कि उनके ही कई अधिकारी हैं जिनकी घरपट्टी नहीं भरी गई, उसको सार्वजनिक क्यों नहीं किया, उसके नाम के साथ उल्लेख क्यों नहीं किया। कई सारे यहाँ पर ऐसे बिल्डर हैं जिनके नाम बड़े हैं, उनकी भी घरपट्टी अभी नहीं भरी गई, उसका नाम का उल्लेख क्यों नहीं किया, उसको क्यों नहीं बोला कि बिल्डर लॉबी है, उन लोगों का नाम है, इनको चिन्हित किया जाए। इसके अलावा अभी मेरे साथी मित्रों ने बोला कि कई सारे कॉर्पोरेट सेक्टर के, इसके अलावा गंभीर बात तो ये है कि यहाँ के कई राजकीय पक्ष के लोग हैं जिनकी भी घरपट्टी अभी बाकी है, उसका जिक्र क्यों नहीं किया। इसका मतलब चौथे स्तंभ को डराने, धमकाने और चौथे स्तंभ की मानसिकता को तोड़ने का प्रयास किया गया। यही आयुक्त महोदय के कई सारे ऐसे कारनामे हैं जिनका खुलासा अब होगा। जब खुलासा होगा तब ये नहीं कहेंगे कि आखिर ये क्यों किया गया, क्योंकि आपने अब उस तबके को डराने का प्रयास किया गया, उस तबके को दबाने का प्रयास किया है जो तबका डरेगा नहीं, तो बिल्कुल भयभीत नहीं होगा। आज तो ये मात्र शांतिपूर्ण आंदोलन है, क्योंकि सुहास बिराड़े जी और हमारे बीच साफ तौर पर कहा है कि शांतिपूर्ण तरीके से होना चाहिए। ये संकेत है, अभी आगे और होगा अगर दोबारा ये सब किया तो। और बड़े लोग हैं, बाकी नगर सेवक हैं, सभापति हैं, कॉर्पोरेटर हैं, उनका भी लिस्ट जारी करना चाहिए था। खाली पत्रकारों खाली क्यों? अभी अपनी जो ये लड़ाई है पत्रकारों की यारी के साथ है। अभी इसका इन्होंने नहीं और वो पत्रकार समाज काम करते हैं, भी पता है इधर का सुरक्षित घर पड़ता है, कोई पत्रकार किसी का नंबर किसी ने दिया तो वो, तो ये जो यादी पब्लिश हुई है, ये यादी तो ही अधिक कंप्लेंट किया है, वो सारों का बदला में जो मामले जैसे समाज माध्यम पे गलत मैसेज गया है कि पत्रकारों की अनलीगल भी प्रॉपर्टी बहुत सारी है क्या, और ये यादी की वजह से, तो इसीलिए यही मांग रही थी इसके पहले कभी यादी नहीं निकली है, इसके आगे कभी भी यादी निकलना नहीं चाहिए। और पत्रकारों की जिस तरह से ये बदनामी समाज माध्यम से हुई है, वो बदनामी आगे ऐसा नहीं होगी। आपके सवाल एक कुर्सियाँ रखा हुआ है, एक पैर इसका नहीं। लोकशाही का चौथा स्तंभ है, अगर लोकशाही की चौथा स्तंभ की इस तरह से गलचेपी होती है, तो जो 3 स्तंभ है उन 3 स्तंभ का लोकशाही पत्रकारों को इस तरह से आंदोलन करना पड़ेगा, तो ये एक पैर कम हुआ ऐसे। सर बसून द्या, सर बसून द्या, काय बोलणार? आम्हाला आयुक्त पाहिजे. हीच पद्धत असते की ज्यावेळेस नाही हो ही पद्धत नसते हो तुम्ही काय सर बोला सर. 5 पद्धती कसं एवढं 50 पेपर आहे इकडे. साहेब आमच्याशी लोक त्यांच्याशी बोला. आमच्या प्रॉपर्टी शो केला, आमच्या प्रॉपर्टी शो केला ना आयुक्ताची सर बसा खाली, करा. बसा खाली. हो पत्रकारांच्या प्रॉपर्टी शो केला ना, आयुक्तांची प्रॉपर्टी शो करा. बोलवा
तुम्ही जा एसी मध्ये बसा साहेब. आलेच पाहिजे आपण आयुक्ताला पाठवा बस संपला विषय. मी पत्रकारांचा असं सन्मान पालिका मोठी झाली एवढी आता पत्रकारांचा सन्मान नाही राहिला एवढी पालिका मोठी झाली आहे नाही चालणार तुम्ही जावा एसी मध्ये बसा एसी मध्ये बसा खाली बसा चला दगड बघू नहीं नीचे आना पड़ेगा पवार ही यादी बनवली होती ही यादी सार्वजनिक नव्हती बरोबर आहे ही तुमच्या PRO ग्रुपवरती नव्हती तुमच्या वेबसाईटवरती नव्हती पण ती सोशल मीडियाची व्हायरल होती ज्या पत्रकारांनी कर भरलेले आहेत पुण्याच्या यादीमध्ये त्यांच्या मालमत्ता पत्रकारांच्या नाही त्या मालमत्ता दाखवल्या गेल्या तर सर्व पत्रकारांची यादी आहे का तर नाही आम्हाला अशी यादी बनवण्यामागचा उद्देश काय त्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं वसईमध्ये अनेक घटक अशी यादी बनवली गेली आहे आणि अशी यादी जुन्या नियमाअंतर्गत बनवली गेलेली आहे कुठल्या महापालिकेने महाराष्ट्रात अशी यादी बनवली गेली आहे या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत या यादीमुळे संपूर्ण समाजामध्ये शहरामध्ये पत्रकारांची बदनामी झाली ही बदनामी अशी झाली की तुमची प्रचंड मालमत्ता आहे ती त्याच्यामध्ये श्रीमंत आहे हे सगळे पत्रकार स्पष्ट करायचे पत्रकार आहेत हे मेहनत करतात दिवसभर बातम्या करतात आणि समाजाच्या भल्यासाठी काम करतात पण त्यांची अशी प्रतिमा झाली आहे की पत्रकार गप्पर आहेत त्यांच्या प्रचंड मालमत्ता आहे असा गैरसमज समाजामध्ये निर्माण झालेला तर या 4 प्रश्नांची उत्तरं पालिकेवर आम्हाला अपेक्षित आहेत ती उत्तरं मिळाली तर हे आंदोलन स्थगित केलं ही यादी का बनवली कुठल्या नियमांतर्गत बनवली बाकी अधिकाऱ्यांनी बनवलेली आहे का आणि याचा उद्देश काय बोलू का मी एक लक्षात घ्या पालिका मुळात पत्रकार या पुस्तकाच्या विरोधात नाही हा पहिला भाग असा आहे की ही जी यादी तयार केलेली होती ही केवळ पत्रकारांची तयार केलेली होती असं नाही महानगरपालिका महसूल जमा करण्यासाठी जे मार्ग अवलंबते आणि जे प्रयत्न करते त्या प्रयत्नाचा एक भाग होता त्याच्यामध्ये समाजातला एक पत्रकार नावाचा घटक शोधून त्याची बदनामी करावी असा बिलकुल प्रशासनाचा कधी हेतू नव्हता तो नसणार केवळ पत्रकारांची यादी केली का तर तसं नाही आपण माजी नगरसेवकांची यादी केलेली आहे समाजाच्या इतर काही लोकांची यादी केलेली आहे प्रशासनानं अशा काही शहराच्या आस्थापना निवडलेल्या आहेत त्यांचीसुद्धा यादी केलेली आहे पेट्रोल पंप काय जिम असतील वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टींचे याद्या तयार केलेल्या असतात त्यातला एक भाग होता आता याच्यामध्ये प्रशासनाचा हेतू अत्यंत शुद्ध आहे कुणाची बदनामी करावी हा हेतू नाही म्हणजे बघा वसुली करता आपण वेगळी माध्यमं वापरतो म्हणजे आपण एखाद्या एरियामध्ये जर थकीत असतील तर त्या ठिकाणी आपण त्याची बोर्ड लावतो माहिती आहे आपल्याला माहिती आहे आपली पद्धत की डिजिटल बोर्ड तुमच्या कोपऱ्यावरती लावतो त्या अनुक्रमांक असतो त्या व्यक्तीचं नाव त्याच्या प्रॉपर्टीचा उल्लेख असतो पत्रकार हे नागरिक आहेत लक्षात समजा एखाद्या गल्लीमध्ये काही थकबाकीदार असेल त्याच्यामध्ये डॉक्टर असू शकतो राजकारणी असू शकतात पत्रकार असू शकतात आणि कुणी असू शकतात लक्षात घ्या त्यात असणं हा भाग वेगळा आहे पण ती यादीमध्ये जे असते त्यांची यादी आपण चिकटवतो लावतो त्या ठिकाणी ही पद्धत आहे वसूल जेणेकरून वसूल झाला पाहिजे ही हे करताना कुठल्याही समाज घटकाच्या भावना दुखाव्या किंवा त्याच्या आर्थिक सोर्स किंवा त्याची मालमत्ता याचा काही संबंध असतो त्याला फक्त एकच आहे की महापालिकेचं जे काही उत्पन्नाचं साधन आहे किंवा महसूल आहे तो आला पाहिजे एवढाच हेतू आहे त्यामुळे कृपया आपला गैरसमज काढून टाका की पत्रकार बंधूंना टार्गेट केलेलं आहे तिथं महापालिकेत काहीतरी कटकार असताना शिजलं आहे म्हणून आम्हालाच टार्गेट केलं जातं असं बिलकुल डोक्यातनं काढून टाका लक्षात प्रभाकर ऐकून घ्या त्याच्यामुळे हे डोक्याचं काढून टाका महापालिका तुमच्या विरोधात कधी नव्हती कधी नसणारी आहे त्याच्यामध्ये
आलं का लक्षात? आता यादीप्रमाणे अनेक याद्या तयार झाल्या, ह्या कुठं बाहेर कुठं आम्ही अधिकृतरित्या तयार केली. ही जे काही यादी केलेली आहे त्या यादीमध्ये काही वेळेला त्रुटी राहतात सुद्धा, ते आमच्या प्रशासनाच्या दृष्टीनं पाठवल्या असतील. हे चेक करा आणि या पद्धतीनं कोण राहिले का बघा आणि त्या पद्धतीनं वसूल करा. याच्यामध्ये चूकभूल होऊ शकते, नाही असं नाही, लक्षात घ्या. कदाचित एखाद्यानं भरलेलं असतं तरी त्याचं नाव येतं, कदाचित त्याच्या नावावर नसतं त्याचंही नाव येऊ शकतं त्याच्यामध्ये. ह्या चुका ह्या होऊ शकतात त्याच्यामध्ये. हेतू अंतस्था कधी असं नाही की प्रशासनानं तुम्हाला बदनामीसाठी केलेलं आहे, असं बिलकुल नाही. आपकी चूक होती है और हमारी बदनामी होती है. ऐकून घ्या. लोकांना इंडिव्हिज्युअल पाठवला गेलेला आहे, यादी पाठवलेलं आहे. आधी त्याला बोलू दे. एक बघा, मोठ्यानं ओरडून काही साध्य होत नाही विजय. आपण चर्चेनं शांततेनंच बोलूया त्याच्यामध्ये, त्यात अगदी व्यवस्थित होईल, काय अडचण नाही. पण मी मगाशीच सांगितलं, आम्ही अधिकृतरित्या ह्या ग्रुपवर टाक त्या ग्रुपवर टाक असं कधी काही केलेलं नाही. हा प्रशासनाचाच भाग होता. प्रशासनाच्या यंत्रणेला हे तपासायला सांगितलेलं होतं. कदाचित इतर आमच्या ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा त्रुटी झाल्या असू शकतात, नाही असं नाही, लक्षात घ्या. ते तुम्ही समजून घ्या. पण एकच हेतू याच्यामध्ये आहे की महापालिकेची जी काही वसुली असेल ती वसुली झाली पाहिजे. याच्यामध्ये आमच्या डोक्यात 31 मार्चचं टार्गेट पूर्ण करताना कुणाला जर टार्गेट करावं असं बिलकुल नाही असतं. यादी पत्रकारांची बनवली. थकबाकी किती होती? 5,000 सगळ्यांची मिळून 50,000 लाखभर पण थकबाकी झाली नाही. दुसरी मुद्दा, तुम्ही म्हणता मी यादी बनवली. अधिकाऱ्यांची यादी आहे का? कर्मचाऱ्यांची यादी आहे का? राजकारणाची यादी दाखवा. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी यादी बनवली नव्हती. यादी बनवली ठीक आहे, सगळं तुमच्या तर ही यादी तुम्ही मागे घेणार का? नवीन यादी बनवली. प्रश्न असा आहे बघा, आता आपण चुकीच्या ह्याच्यात चाललो. एक लक्षात, यादी प्रयास करण्यापाठीमध्ये हेतू काय होता की महापालिकेचा वसूल झाला पाहिजे, हा हेतू आहे. काय वसूल झाला पाहिजे. आता 2,000 आहेत का 500 आहेत का 50 आहेत विषय, आपण 40 जरी माणूस राहत असला तरी आपण त्याच्या दारात जातोच ना. वेळ प्रसंगी त्याचं कधी तर नाव कुठं लागतंच ना त्याच्यामध्ये. वेळ प्रसंगी आपण पुकारा करताना त्याचं नाव येतच ना. असं कसं म्हणून चालेल? आपण सगळे नागरिकच आहोत, लक्षात घ्या. नागरिक आहोत. आपलं लेबल हे नंतरचा विषय, आपल्याला आपलं आपण नागरिक आहोत. म्हणजे उलट काय राहिलं असेल बघा, मी असं म्हणतो, चुकून कुणाचं नाव आलं असेल, कुणाची प्रॉपर्टी नसताना सुद्धा काय दाखवले असेल, कदाचित तुमच्या पै पाहुण्याचं नाव आहे, घरातल्यांचं नाव आहे, नाव तुमचं पडलं असेल, कदाचित तुमचा मोबाईल नंबर असेल म्हणून, तर ती प्रशासनाची चूक असेल तर आम्ही मान्य करतो, तो काय विषय नाही. पण त्याच्यामध्ये पैसे महापालिकेनं वसूल मागितला किंवा रेव्हेन्यू मागितला, टॅक्स मागितला, हा काय गुन्हा नाही ना. एकाएकाने बोला, बरेच प्रश्न आहेत. ठीक आहे. स्टार्टिंगला असं म्हणतं की 10,000 आणि 25,000 बोलणार होते, तर तुम्ही ते असं एक सार्वजनिक करू शकता. पण हा सार्वजनिक कशासाठी असतं? हा दबावतंत्र असतो तुमचं, की त्या व्यक्तीला सामाजिक दबावतंत्र आणण्यासाठी ही पद्धत आहे. ठीक आहे. आता ही लिस्ट बनवली याच्यामध्ये 2,000, 4,000, 5,000, त्यांना तुम्ही नोटीस दिलेली होती का की तुम्ही एकदम अशी अचानक फ्लॅश करण्यासाठी? दुसरी गोष्ट, ज्याने 0-0 आहे मग त्याचं काय केलं? आता पत्रकारची अशी लिस्ट बनवली की त्यांचं नंबर, त्यांचा मोबाईल नंबर, ॲड्रेस पण आहे. जी तात्परता आहे, जर ही तात्परता जर आपण आपला जो वेबसाईट आहे त्या ठिकाणी टाकली असती की हे पत्रकार ABP माझा हा इकडे, म्हणजे लोकांनी कॉन्टॅक्ट करा. आज आम्हाला विचारतात की मला पत्रकार पैसे द्यायचे, मला बातमी द्यायचे, तर काय आम्ही सांगतो की वेबसाईटला बघा, ती वेबसाईटला अजूनही लिस्ट नाही. ही नसताना आणि मला एक नगरसेवकाची लिस्ट आहे, त्यामध्ये त्याची मालमत्ता क्रमांक, नाव आणि रक्कम, ह्या 3च गोष्टी आहेत. मोबाईल नंबर एवढा तुम्ही पत्रकारांशी एवढी आपुलकी, एवढं हे काय म्हणू? आणि ग्रामपंचायत सविस्तर कसं म्हणताय ना, इतरांच्या बाबतीत झालं नाही का? अनेक हे याद्या बघा त्याच्यामध्ये आता राजकारण्यांची सुद्धा येते, माजी पदाधिकाऱ्यांची, त्याच्यामध्ये सुद्धा ज्याने पैसे भरले त्यांची सुद्धा नाव आहेत. पण तो काय जो काय त्याला त्रास व्हावा, जो काय त्यांना त्रास व्हावा म्हणून नव्हे, त्या यादीमध्ये प्रत्यक्ष ज्यांची थकीत अमाऊंट आहे तीच त्याच्यामध्ये आलेली आहे, लक्षात घ्या. आता आजी आणि माझे आमदार आहेत ना, त्यांची पण लिस्ट बनवा, त्यांची प्रॉपर्टी कुठे आहे, 0-0 दाखवा तिथे.
ही थकबाकीदारांची यादी सार्वजनिक केली जाते, ती प्रभागनीय केली जाते. मी जर थकबाकीदार असेल, माझा फोटो लावा, पण नागरिक म्हणून लावा. प्रभागाचा लावा, प्रभाकर कुडाळकर नागरिक प्रभाग समिती म्हणून लावा, फक्त पत्रकार म्हणून लावू नका. हिरवळे साहेब, तुम्ही खूप सिनियर आहात, रिस्पेक्टफुल आहात, इतक्या महापालिकेत काम केलं, कुठल्या महापालिकेने असं केलं मला तुम्ही सांगा. श्वास एक लक्षात साहेब महापालिका इतिहासात कधी पण झाला नाही होता. हे चुकीचं आहे. कसं असतं श्वास रेव्हेन्यू कलेक्शन करताना वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. आता प्रत्येक पालिकेमध्ये काय मार्ग अवलंबले जातात आपल्याकडं हेतू आपला स्वच्छ आहे. त्या हेतूबद्दल कृपया अजिबात शंका घेऊ नका. थांबतो त्याच्यामध्ये हेतू स्वच्छ आहे. ते वर्गवारी करताना वेळ आता उद्या जर शहराचे डॉक्टर म्हणायला लागले की आमचं नाव कसं कळलं, आमचं हॉस्पिटलचं नाव अरे आहे तर येणारच ना त्याच्यामध्ये. समजा वकील असतील तर येणारच ना त्याच्यामध्ये. कसं म्हणता की शहराचा तो नागरिक आहे, त्या प्रोफेशनप्रमाणे आपल्याकडे जर हे असेल नोंद असेल तर त्या प्रोफेशनप्रमाणे केलेली आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिशा तुम्ही घेऊ नका. साहेब एक गोष्ट आहे, एक मिनिट सार्वजनिक तौर पे व्यक्ति का टैक्स ना भरने पर ऐसे नहीं, वसूली अलग बात है, लेकिन आपने सोशल मीडिया का प्रयोग किया. नहीं सर, ये नियम बोल रहे हैं सर्व यादी में सोशल मीडियाचे मला 2 प्रश्न विचारायचे. मग फक्त पत्रकारांचं नाव काय सोशल मीडियावर 60% लोकांनी पैसे भरलेले आहेत, ते 0-0 केलं आहे, परंतु त्याच्यामध्ये बाकी म्हणजे थकबाकीदार हे दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे भरलेले आहेत त्यांचे चुकी होते तेव्हा नाव कसं होते, चुकीने 1 नाव येते, 2 नाव येतात, 3 नाव येतात. चुकीने ह्याच्यामध्ये 60% नाव चुकीने आले. हे जबरदस्त चुकीने आलं तसं आम्हाला पटत नाही, म्हणून तुम्ही याचं मला सांगा. चुकीचं कसं काय एवढं म्हणजे महानगरपालिकेचे नाही आम्हाला वाटतं अकाउंट डिपार्टमेंट आहे, हे कुठेतरी हे काहीतरी असं फेरफार करत असतील. ऐकून घ्या, आपण सोशल मीडियावर कुठंही टाकलेलं नाही. आलेला आहे सर, आले तेव्हाच माहित पडलं. सार्वजनिक स्वरूप आपण केलेलं नाही. हा आमचा जर काही आमच्या लोकांनी तुम्हाला कळलं असेल तर तो एक काळजीचा भाग आहे त्याच्यामध्ये आमच्यातल्या काही लोकांनी जो काळजीचा भाग तो की काय आम्हाला करायचाच असतात तर आम्ही आमच्या वेबसाईटवर याच्या अनेक मार्ग शोधले असतात. आम्हाला फक्त आमच्या प्रशासनाला जर ऐकून घ्या ना, आम्हाला आमच्या प्रशासनाला फक्त एवढीच सूचना द्यायची होती की ज्या या घटकांच्याकडे हे भाग आहेत ही वसुली करायची आहे, ती वसुली करणे जबाबदारी. एवढाच आमचा अंतर्गत भाग होता, हा बाहेरचा भाग नाही आहे, लक्षात घ्या. महिला साहेब याच्यामध्ये दुसरी की जर का आम्ही महानगरपालिकेला एक पत्रकार म्हणून एक मदत करतो की आमच्या आजूबाजूचे वयस्कर लोक आहेत, आमच्या आजूबाजूचे काही लोक आहेत, त्यांची आम्ही टॅक्स भरण्यासाठी आम्ही घेऊन जातो, टॅक्स भरतो आणि ती देखील टॅक्सची पावती आज आमच्यासोबत दाखवलेली आहे. कारण आम्ही त्यांची भरलेली आहे, 2 वर्षापूर्वी भरली आहे, 3 वर्षापूर्वी भरली आहे, ते देखील आमच्यासोबत दाखवलेले. म्हणजे आम्ही महानगरपालिकेला मदत करतो ही आमची चुकी असेल का? मग आमचं काय दाखवलं? जी मदत आहे ती मदत मान्यच केली पाहिजे. छोटी मोठी चूक असेल तर ठीक आहे ना. कदाचित बघा काय झालं असेल ही चुकीच आहे, मान्य करतो. त्याच्यामध्ये कदाचित तुमचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये अटॅच केला असेल, तो कॉम्प्युटरला सिस्टीमला आला असेल. दिलगिरी व्यक्त करा, कारवाई पण करा, दिलगिरी व्यक्त करा नाही सर, बैठकीत तुम्ही आहे ना रे सर? नाही सर, छोटी मोठी चुकी नाही आहे. चुकी झाली त्याच्यावर कारवाई करा आणि तुम्ही दिलगिरी व्यक्त करा. हमारी बात भी सुनिए सर, हमारी बात सुनिए सर. आप आए इसके लिए आपका बहुत सम्मान है. आपकी सारी गलती हम मान लेते हैं कि गलती से हो गया, सारी मिस्टेक है, लेकिन आयुक्त सर आए ये हम सभी की मांग है. आयुक्त सर किसी आंदोलन में नहीं आते हैं. हमें
हमारा सम्मान इससे बढ़ेगा। एक हम लक्षात गलती भी नहीं ताई, एक मानेंगे लक्षात घ्या आपको। आमची सर्वांची चर्चाही झाली काय सविस्तर तुम्ही जे मुद्दे मांडले मध्ये आहे मीटिंग चालू आहे परिषद असते तेव्हा तुम्ही आम्हाला सारा विषय पत्रकार को झुकाना है, पत्रकार को झुकाना है. तेव्हाच येणार का? कृपया आपण आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो. मी आलो ना अतिरिक्त ऐकतो म्हणून मी आलो सारा विषय आयुक्त क्या प्रॉब्लम है? बघा मी सुद्धा काही आयुक्त कितना बिजी है? मीटिंग हो गई अभी तो. आणि बाकीची मंडळी आयुक्त सगळे भेटायला आलो ना त्याच्यात आम्ही तर बॅच करतो त्याबद्दल सर. एक लक्षात घ्या याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं कुणाचा दुरान्वयी संबंध नसताना काही ऍड झाला असेल हा केलेलं म्हणू नका ओय थांबा. प्रशासनानं ऐकून घ्या बोला, बोला. ते सांगतो तुम्हाला ठामपणानं प्रशासनानं तुम्ही जे केलेलं मी आहे ते आहे म्हणणार नाही ते नाही म्हणणार कधीच खोटं नाही सांगत पण त्याच्यात एक सांगतो त्याच्यामध्ये चुकून दुरान्वयी सुद्धा संबंध असताना कुणाचं नाव ॲड झालं असेल का तर आपल्याकडं तुम्ही कुणाला मदत केली असेल किंवा घरातल्या तुमची कुणाची मदत झाली त्याचा मोबाईल नंबर पण आला असेल केला तर आम्ही त्याबद्दल आम्हाला मान्य आहे की असं चुकीचं झालं असेल तर आम्ही जरूर ती कबुली करू कारवाई काय कसं नाही सर, कसं नाही सर. दिलगिरी मागा, दिलगिरी, दिलगिरी. दिलगिरी मागा, दिलगिरी. कारवाई पाहिजे. हा एक भाग आहे सिस्टीमचा लक्षात घ्या तुमची बदनामी करावी हा हेतू नाही आहे बदनाम हो गए. पाहिजे. बदनाम हो गए. अभी क्या है? दाखवलंय का तसंही झालेलं नाही तो सिस्टीम मधला एक भाग आहे. पत्रकार तो बदनाम हो गए, कारवाई पाहिजे. तभी तो आहे इधर हम बदनाम इसलिए आहे. पत्रकार तो बदनाम हो गए, कारवाई पाहिजे. इसलिए 2 घंटे से नीचे नहीं आए. सगळे भाई कारवाई पाहिजे. क्या डर? लोक आपल्या इथे तडीपाराचं नाव लिहिले आणि त्याच्यातले नावं लिहिली आणि खाली हे नाही हे नाही हे नाही पण नावावरती तडीपाराचं लिस्ट आली. नावं तडीपाराचं दिले सगळे. बघायचं दृष्टिकोन त्याच्यावरती बघायचं. आम्ही माफी मागा. माहिती ऍड झाली असेल तर आम्ही कबूल करतो. काय पैसे भरून पण गलती की कबूल. गलती कबूल गलती की माफी. भारी चूक झाली. गलती कबूल तो गलती की माफी. पण जर ती चूक झाली असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करा ना. भारी चूक झाली. पुन्हा व्हेरीफाय करतो. सर. चुकीनं कुणाचं गलती नाव कबूल add की अभी माफी मांगो. नेक्स्ट इयर गलती कबूल कर ली. त्याच्यामध्ये ते पुन्हा चूक होणार नाही. सर जर चूक मान्य केली तर दिलगिरी पण व्यक्त करा ना. आम्हाला पण सॅटिस्फॅक्शन होईल ना. दिलगिरी व्यक्त करा ना. चूक झाली ना. या ठिकाणी बघा तुमचा दुरान्वयी संबंध नसताना सुद्धा काही जर चुकीचं नाव आलं असेल चुकीचा टॅक्स पडला असेल तर टॅक्स पडणार नाही मला माहिती आहे. पण तुम्ही कुणाला मदत केली म्हणून दुरान्वयी काही ते तोडला असेल तर निश्चितपणे ते आम्ही चूक कबूल करतो. दिलगिरी व्यक्त करा ना सर. ही चूक लक्षात घ्या. त्याही पुढे ती चूक यावर्षी आता आमच्या समीर भूमकरनी ते काम करायला घेतलेलं आहे ते दुरुस्त करतील. पण याचा अर्थ लक्षात घ्या आपण मी पहिल्यांदा विधान काय केलं हे जाणून बुजून केलेलं नाही मुद्दामून केलेलं नाही पत्रकारांच्या विरोधात म्हणून खडसाळपणा नाही केलेला. ही कामाची पद्धत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे 20-25 घटक आहेत सगळ्यांच्या याद्या आहेत. तर हे आणि आता तुमच्याकडे बघताना पत्रकार म्हणून बघितलेलं नाही तर नागरिक प्लस पत्रकार म्हणून आम्ही या दुहेरी यांच्याकडे बघितलेलं आहे. आम्हाला संशय असं घेतो की माफी मागा.
भारी चूक झाली माफी मागा